श्री हरिविजय कथासार अध्याय 24. शिशुपाल, रुक्मी इत्यादींचा पराभव, कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह समारंभ. श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण करून तिला घेऊन सर्व यादव सेनेसह द्वारकेस निघाला. त्यावेळी जरासंध, शिशुपाल, रुक्मी इत्यादी वीर सावध होऊन पाहतात तो रुक्मिणी नाही, असे त्यांच्या लक्षात आले. ते यादव सेनेचा पाठलाग करीत त्यांच्या मागे निघाले. शिशुपालाचे सैन्य आपल्या पाठीवर चाल करून येत आहे हे यादववीरांनी पाहिले. तेव्हा ते माघारी उलटले. दोन्ही सेनेचा मोठा संग्राम सुरू झाला. त्यात बलरामाने नांगराने मुसळाने अनेक वीरांचा संहार केला. ते पाहून रुक्मिणी मनात भ्याली. तेव्हा कृष्ण तिला हृदयाशी धरून म्हणाला, रुक्मिणी, भिवू नकोस, एकटा बलभद्र यांचा संहार करील. यादव सैन्याच्या पराक्रमाने जरासंध सैन्यासह मागे हटू लागला. इतक्यात नगराबाहेर त्याला शिशुपाल भेटला. जरासंध त्याला म्हणाला, तू यावेळी परत जा, आज आपला जय होण्याचे चिन्ह दिसत नाही. हे निराशेचे बोलणे ऐकून शिशुपाल अत्यंत दुःखी झाला आणि आपले सैन्य घेऊन माघारी वळला. जरासंध वगैरे राजेही आपापल्या सैन्यासह आपापल्या नगराला गेले. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याला हे वृत्त कळताच त्याला अत्यंत संताप आला. तो म्हणाला, कोणी माझ्या बरोबर येवोत किंवा न येवोत, मी मात्र त्या गवळ्याच्या पोराला, त्या चोराला पराभूत करून रुक्मिणीला परत आणीन, तेव्हाच परत फिरेन आणि आई वडिलांना तोंड दाखवीन. असे बोलून सिंहनाद करीत आपल्या सैन्यासह रुक्मी यादवांच्या सैन्यावर द्वेषाने चालून आला. तो एकीकडे श्रीकृष्णाला दुरुत्तरे करीत होता आणि एकीकडे हातांनी बाणांचा वर्षाव करीत होता. श्रीकृष्णही मागे वळले आणि त्यांनीही आपल्या बाणांचा पाऊस रुक्मीवर पाडला. या दोघांच्या बाणांच्या वर्षावाने आकाश ढगांनी झाकाळून जावे तसे झाले. रुक्मीने आपल्या पराक्रमाची शर्थ केली, पण श्रीकृष्णापुढे त्याचे काही चालले नाही. अखेर कृष्णाने 4 बाणांनी रुक्मीच्या रथाचे 4 घोडे मारले. एका बाणाने त्याचा सारथी मारला आणि त्याच्या रथावरचा ध्वज तोडून टाकला. रुक्मीच्या हातातील धनुष्य मोडून टाकले आणि त्याचा भाताही मोडून टाकला. आता रुक्मी जमिनीवर उभा राहून लढू लागला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या गळ्यात धनुष्य अडकून त्याला जवळ ओढले आणि तो आता त्याला शिरच्छेद करणार. इतक्यात रुक्मिणी घाबरली आणि तो आता त्याचा शिरच्छेद करणार. इतक्यात रुक्मिणी घाबरी होऊन अश्रू ढाळू लागली. तिने कृष्णाला विनंती केली, माझ्या विवाहाच्या मंगल प्रसंगी माझ्या भावाचा शिरच्छेद करू नका. त्याच्या अहंकाराचा नाश करा. माझे सासर आणि माहेर या दोन्हीकडे आपण कृपादृष्टीने पाहावे. रुक्मिणीची विनंती कृष्णाने मान्य केली. तो म्हणाला, तो म्हणतेस म्हणून मी याला सोडतो. त्याने रुक्मीला एका रथाला बांधले आणि परत धाडले. रुक्मीचे तोंड अगदी दीन झाले. बलराम इतक्यात तेथे आला आणि मध्येच पडून म्हणाला, कृष्णा, शत्रूची अशी विटंबना करू नये. जय आणि पराजय सर्वांचेच आहेत. असे म्हणून बलरामाने रुक्मीची सुटका केली, त्याची समजूत केली, त्याला वस्त्रे देऊन सन्मानाने परत पाठविले. रुक्मीला ते मरणाहून मरण वाटले आणि कुंडीनपुरास परत तोंड न दाखविता तेथेच भोजकटक नावाचे गाव वसवून तो तेथेच राहिला. नंतर श्रीकृष्ण यादव सेना घेऊन जयवाद्ये वाजवीत द्वारकेस जाण्यास निघाला. वाटेत त्यांनी सोरठी सोमनाथजवळ मूळ माधव नावाच्या गावी मुक्काम केला. ही बातमी भीमकास कळताच त्याला आनंद झाला. तो श्रीकृष्णास भेटण्यास मूळ माधव शहरी आला. तेथेच भीमकाने श्रीकृष्णास लग्नाकरिता वैदर्भ गरीत येण्याचा आग्रह केला, पण उभयतांच्या संमतीने तेथेच विवाह करण्याचे ठरले. मग भीमकाने आपल्या राजधानीत पत्र पाठवून राणी शुद्धमतीसह सर्व परिवार व सरंजाम तेथे आणला. मग त्या ठिकाणी लग्नाची सर्व तयारी केली. बलरामानेही द्वारकेहून मंडळी आणविले. उग्रसेन, वसुदेव, देवकी, श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा, बलरामाची पत्नी रेवती, माता रोहिणी वगैरे मंडळी रथात पालख्यात बसवून भीमकाच्या राजधानीस आली. दोन्ही मंडपात यथाशास्त्र देवक स्थापन झाली. राजा भीमक रुक्मिणीला आपल्या मंडपात घेऊन गेला. तिला कृष्णाकडील उष्टी हळद चढविली.
लग्न घटिका मोठ्या समारंभाने स्थापन केली. भीमकाने व उग्रसेनाने गायी, रत्ने व सोने यांची अपार दाने दिली. नंतर थाटाने रुकवत आले. श्रीकृष्णाचे भोजन झाल्यावर शुद्धमतीने उच्छिष्ट ताट आपल्या मंडपात नेले. तेथे भीमकाच्या हातात श्रीकृष्णाची मुद्रिका घालण्यात आली. त्यानंतर श्रीकृष्ण घोड्यावर बसून लग्नास वाजत गाजत वधू मंडपात आला. बरोबर सर्व वऱ्हाडी स्त्री पुरुष वधूच्या मंडपात आले. नंतर भीमकाने श्रीकृष्णाचे चरण प्रक्षालन केले व त्यात बहुत वस्त्रे भूषणे अलंकार दिले. त्याला चंद्रकांताच्या चौरंगावर बसविण्यात आले. लग्नघटिका भरत आली. वधूवराला उभे करून मध्ये अंतरपाठ धरला. ब्राह्मणांनी मंगलाष्टका म्हटले. अंतरपाठ दूर झाला. वाद्यांचा एकच गजर झाला. रुक्मिणीने वरमाला श्रीकृष्णाच्या गळ्यात घातली. श्रीकृष्णाने अक्षता घालून आपला वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेवला. अशा तऱ्हेने मोठ्या समारंभाने हे लग्न लागले. श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीला बोहल्यावर बसवून सर्व विधी यथासांग करण्यात आले. अशा तऱ्हेने 4 दिवस लग्न सोहळा झाल्यानंतर रुक्मिणीची आई शुद्धमती हिने भीमकीला देवकीच्या पदरात घातले. यानंतर सर्व यादवास मेजवानी दिली. वस्त्रे भूषणे देऊन गौरविले. देव, ऋषी व मोठमोठे राजे पाहुणे लग्नास आले होते. त्यांचा गौरव करून त्यांना सन्मानाने परत पाठविले. लग्नानंतर सैन्य, वऱ्हाडी या सर्वांसह श्रीकृष्ण द्वारकेस आला. द्वारकेच्या लोकांनी घरोघर मोठा उत्साह केला. श्रीकृष्णाने मोठ्या थाटाने गृहप्रवेश केला. घरी येताच रुक्मिणीसह श्रीकृष्णाने षोडशोपचारे लक्ष्मीपूजन केले. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा विवाह अपूर्व सोहळा संपला.